गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोरदार आगमन केल्यानंतर सातपूर परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत असताना प्रभाग क्रमांक 11 मधील त्र्यंबक रोडवरील बुलेवार्ड ऑटोमॅटिक या नव्याने सुरू होणाऱ्या हॉटेलच्या बांधकामाचे डेब्रिज हे मागच्या बाजूला असलेल्या नैसर्गिक नाल्यात टाकल्याने नाला बंद होऊन रस्त्यावरून पाणी वाहू लागले। त्यामुळे रस्त्या शेजारील भराव वाहून गेला। नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी त्वरित दखल घेऊन हा नाला डेब्रिज मुक्त करून घेतला। अशा प्रकारे नैसर्गिक नाले बुजवण्याचा प्रयत्न होत असेल तरी कारवाई होणे गरजेचे आहे। प्रशासनाने लक्ष द्यावे असे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी सांगितले। 3 स्टार हॉटेल काय 5 स्टार हॉटेल आले तरी अभिनंदनच आहे, पण मात्र त्र्यंबक रोडला पोलीस स्टेशनच्या नजीक एक नवीन 3 स्टार हॉटेल होते आणि त्याने एक नैसर्गिक नाला बुजवण्याचा जो प्रयत्न चाललाय तो मात्र आता कोणाची परवानगी घेतली काय केली मला माहित नाही। त्या परवानगीच्या भानगडीत पडत नाही, परंतु तिथं असलेला नैसर्गिक नाला ज्या नाल्यामुळे अख्खा त्र्यंबक रोडचं असलेलं पाणी अख्ख्या पोलीस स्टेशन आणि आजूबाजूचं असलेलं पावसाचं पाणी ड्रेनेजचं पाणी जात असताना मात्र त्यामुळे मोठी हानी निर्माण व्हायचा प्रयत्न निर्माण होतोय आणि तो बिल्डर आहे का व्यावसायिक आहे कोण मला माहित नाही, अशा भानगडीत मी पडत नाही। पण त्यांनी तो नैसर्गिक नाला बुजवण्याचा प्रयत्न करतोय, ते त्वरित न थांबवल्यास मग मात्र लोकशाही माध्यमातून तीव्रपणे आंदोलन छेडण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी त्या प्रशासनाचीच असेल। नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेलचे जनरल मॅनेजर कपिल शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता आपली चूक कबूल करत या ठिकाणची डेब्रिज स्वखर्चाने काढून घेऊ असे सांगितले। काढलेलं आहे, थोडे अजून रात्रीचं येऊन रात्रीचं कोण नसतं तिकडे ते टाकून जातात। सकाळी येऊन बघतो की दगड वगैरे पडलेले माती पडलेली आहे, पण तरी पण आम्हाला बहुतेक आज नाही तर उद्यापर्यंत आम्ही सगळं काढणार आहे। एंटायर कॉस्ट टू बी आज वी विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी। शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले हे अशाच प्रकारे बुजवले गेले असून मनपा प्रशासनाने प्रामाणिकपणे हे प्रकार थांबवावेत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।